तर आज आपण वटसावित्री पौर्णिमाबद्दल माहिती सांगेन का प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे वर्षभरातले सण येतात ना, त्या सणाची माहिती म्हणजे प्रत्येक सणातून काहीतरी घेण्यासारखं आहे. पण आपल्याला त्याच्यातली माहिती नसल्यामुळं कावला जुनी प्रथा आहे ती मात्र चालत आली. आज मात्र प्रत्येकाला जर विचारलं बा सण कसा करायचा तर सगळेजण सांगतील सण कसा करायचा, कुरडे भजे सार भात हे ते सगळं अचूक सांगतील. पण सण का करायचा हे मात्र कोणालाच माहीत नाही. आता वटसावित्री पौर्णिमा आली, फक्त वडाला धागा गुंडळायचा, झाली वटसावित्री पौर्णिमा. पण का करायचा त्याचं मर्म त्याचं महत्त्व आपल्याला जर कळलं तर निश्चित मात्र त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं राहील. आणि माता भगिनींसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. जसं मात्र आज एखाद्या व्यक्तीला कधी कधी असं म्हणतं बा सांसारिक जीवनामध्ये पती असला तर त्या स्त्रीचा आनंद जीवनातला का खरोखर मात्र माता भगिनी ही काय करू शकते जगामध्ये. जिच्या मागं पती आहे का जिच्याबरोबर पती आहे तिलाच मान आहे. म्हणून मात्र इथं सत्यवानाच्या पत्नीने सावित्रीने ही वटसावित्री पौर्णिमाचं व्रत केलं. तेव्हापासून सत्ययुगामध्ये त्याची प्रथा पडली. आता ते व्रत कशा करता केलं, ज्या टायमाला तर कधी कधी श्रीमंतालाच श्रीमंत ओळखीत असतो, गरिबाला कोणी ओळखीत नाही. परंतु एक राजाची मुलगी होती, ती सत्य सावित्री राजाची मुलगी होती. पण तिनं असा वर शोधला तिने का ह्या सत्यवानाचे आईवडील मात्र दृष्टीहीन होते, अंध होते. म्हणजे त्यांचं राज्य, ते बी राजाच होते पण त्यांचं राज्य दुसऱ्यांना लुबाडून गेलं. त्यानंतर त्यांची दृष्टी गेली. तरी परंतु असे काही मात्र काय म्हणता ना, योगालाच माहिती राहतात. जशा पद्धतीनं एकमेकाचं योगायोग्याला योगायोगच लागत असतो. कोणाचं संचित मात्र कुठं असतं हे मात्र काही कोणी सांगू शकत नाही, त्या परमेश्वराच्या हातामध्ये. म्हणून मात्र तिच्या स्वप्नामध्ये अशा पद्धतीनं ती आलं आणि ती प्रत्यक्ष मात्र पाहायला गेली. आता ते गंज कथामध्ये प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक कथेमध्ये वेगवेगळं येतं. पण मात्र आपण देखत संतांच्या अशा मात्र सत्य ज्या कथा घडलेल्या त्या कोणी कशा जोडल्या कोणी कशा जोडल्या म्हणून. परंतु तिनं मात्र त्या बाराला पसंत केलं. आता घरचे सासरे अंध होते हे ते सगळं. परंतु मात्र त्याच्यामध्ये तर ज्या टायमाला त्याचं भविष्य पाहिलं, जसं ब्राह्मण गुरुजी आता लग्न काढतात पाहतात गुण किती जळते काय कसं जुळते यांचं संसार टिकन का नाही. म्हणून जेव्हा मात्र त्यांचं जे भविष्य काढलं तर लग्नानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये सत्यवानाचा मृत्यू होणार होता. परंतु ती बी मात्र सत्य सावित्री होती ती. म्हणून मात्र तिनं सांगितलं, ज्या टायमाला नारदांनी असं ऋषीमुनींनी सांगितलं आणि जेव्हा मात्र त्यांची जन्मकुंडली काढली की 1 वर्षाच्या आत मात्र मृत्यून लग्न झाल्यानंतर ते म्हणले 1 वर्षाच्या आत जरी मृत्यू झाला तरी चालेल पण मी त्याच्याबरोबरच लग्न करेन. म्हणजे आजच्यासारखे असे काय प्रेमी विवाह नव्हते ते. का मग मी त्याच्याबरोबरच लग्न करेन. आता काहीतरी असं पुढं घडायचं का तो फायदा आपल्यासाठी झाला ना, तो फायदा आपल्यासाठी झाला. म्हणून मात्र तर जेव्हा हा कालावधी पण निघाला ना, आजही मात्र जेव्हा आपण जन्म माहिती काढतो ना, 1 दिवस 1 महिना 1 वर्ष त्रासदायक असं आपल्या जन्म माहितीवरून निघतं. सर्पदंशाने मृत्यू होईल, शास्त्राने होईल का पाण्यात बुडून होईल हे सुद्धा आपल्या जन्म माहितीवरून निघत असतं. तशाच पद्धतीला जेव्हा मात्र तिला तो कालावधी कळाला का ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमाला त्यांचा मात्र मृत्यू होणार हे जेव्हा कळलं, तिने मात्र अशा पद्धतीचं कडक व्रत उपास केला. 3 दिवस कडक उपास केला. आणि ती मात्र आता दैवयोगाने पूर्वीच्या काळी काय असायचं का बा जंगलामध्ये अशा पद्धतीनं ऋषीमुनींसारखेच व्रत उपास मात्र करताना देवाचं चिंतन करताना झाडाचे पानं फुलं फळं अशा पद्धतीनं खाऊन उपास करीत. आता तेव्हासारखं का असे दुकान होते फळांचे. आता तर मात्र औषधं मारून केळी पिकिती फळं आणि वर्षात 2-2 3-3 वेळेस फळं येते. हे सगळं मात्र. पण तेव्हा मात्र अशाच मात्र जसं माता पार्वतीने काही पानं झाडपत्ती खाऊन मात्र उपास केले आणि त्याच्यातून मात्र भगवान शिवप्रभूला प्राप्त केलं. तशाच पद्धतीनं जेव्हा मात्र तो 3 दिवसाचा कालावधी आला, ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या त्रयोदशीला
म्हणजे एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशीपासून मात्र तिला कळलं का आता मात्र हा कालावधी आहे, म्हणून तिनं कडक उपास केला. कडक उपास केला आणि उन्हाच्या भरामध्ये वट सावित्री पौर्णिमाचा कालावधी होता. उन्हाच्या भरात वडाच्या सावलीखाली बसली. आता उन्हाळ्यामध्ये वडाची सावली, ह्या कालावधीमध्ये वडाची सावली म्हणजे चांगल्या पद्धती असते. पण दैवयोगे आजही ते सत्व हारलं नाही बरं का. एखादा मृत्यूशयावर जर पडेला असला का आता अर्धा एक तासाचा सोबती वा असं जर वाटलं ना, तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा आणि वडाच्या झाडाची पूजा करून वडाच्या झाडाची काडी किंवा वडाच्या झाडाची थोडीशी मुळी त्याच्या कमराला किंवा मात्र त्याच्या केशातमध्ये अशा पद्धतीनं किंवा हातात बांधा. खरोखर मात्र तो काळाच्या तावडीतून सुटू शकतो. काळाच्या तावडीतून सुद्धा सुटू शकतो. तो इतकं सत्व आहे वडाचं. वडाच्या झाडाला कधी मरण नाही. म्हणून अशा पद्धतीनं मात्र वड सावित्री पौर्णिमाचा कालावधी होता. आता त्या वड सावित्री पौर्णिमाच्या कालावधीत त्याला नेमकं झालं बा, आता तो कालावधी आला. जसं मात्र सूर्यग्रहण लागतं त्याला काही कालावधीच्या अगोदर आपण म्हणतो यम लागले, त्याला काय म्हणतो वेध लागला, वेध. तसं मात्र काही कालावधी आहेत. आजही मात्र आपल्या कदाचित मात्र जर समजा आपला मृत्यूकाल जवळ आला ना, काही काही लक्षणं असतात. नाकाचा शेंडा वाकडा होऊन जाईल, ह्या दोन्ही अंगठ्यामध्ये, पायाच्या दोन्ही अंगठ्यामध्ये आणि नाकाच्या शेंड्यामध्ये आत्म्याचं स्थान आहे. मग कदाचित मृत्यूकाळ जवळ आला का पायाचे नख काळे पडून जातील, थोडेसे अंगठे पिळल्यासारखे होईल, तिडे हाताचे नाकाचा शेंडा वाकडा होईल. म्हणजे हे काही कालावधीच्या अगोदर होत असतं. तसं मात्र काही संकेत मात्र तिला कळाल्यानंतर तिने म्हणजे जसं आता बिशुद्ध अवस्थेत पडले, काट्याल्या अंगावरती बिशुद्ध अवस्थेत पडली, तर मग तिनं ते डोकं मांडीवर घेतलं. मग आता कुणकडून काय येईल बा, कशा पद्धतीने येईल ते पाहत राहिले. आता नेमकं काय होईल बा असं. पण त्या परमेश्वराचं चिंतन, तिची एवढी मोठी श्रद्धा, त्या देवाचं चिंतन ती करत होती. पण शेवटी मात्र कुणाकडून दिसलं नाही, पण तिथं लगेच यमराज त्याच्या वाहनावरती येऊन उभा राहिला आणि बस शिसर सोडलं आणि त्याचा आत्मा ओढून घेतला आणि त्याचं वाहन करून चालल्यानंतर तिने ते आता कधी वडाच्या झाडाच्या मुळ्या खाली नसतात, कधी वरच असतात. अशा तिने सत्यवानाचं म्हणजे पतिदेवाचं डोकं त्या वडाच्या झाडाच्या मुळीवरती ठेवलं आणि त्या यमराजाच्या पाठीमागं चालू लागली ती. आता यमराजाच्या पाठीमागं चालू लागली. असा एक धर्म आहे का श्रीहट्ट, बालहट्ट ह्या गोष्टी ज्या आहे ना, या गोष्टी मात्र देवाला सुद्धा पुरावं लागतं. बरं, देवाच्या देवाला एक स्त्री जर यमराजाच्या पाठीमागे चालते तर ती यमराजाला सुद्धा म्हणजे दोषदायक आहे. म्हणून यमराज मागं वळून पाहिलं तर त्या टायमाला यमराजानं सांगितलं, तुला काय लागन ते मागून घे, फक्त मात्र तू माझ्या पाठीमागे येऊ नको. तुला काय लागन ते, फक्त तुझ्या पतिदेवाचा आत्मा मिळणार नाही, तुला काय लागन ते मागून घे. मग तिनं काय मागितलं का बा, माझ्या सासऱ्यांना दृष्टी यावा, माझ्या सासऱ्यांचं राज्य दुश्मनाने जे हिरावून घेतलं ते परत यावा, आणि त्यानंतर पुन्हा की अशा पद्धतीनं 4 वर मागितलं तिनं का बा, मला सुद्धा सौभाग्यवती या पद्धतीनं मिळावं. आणि मला आणखीन एक 4थं वर मागितला, मला या जगामध्ये, मला म्हणली बरं का, मला या जगामध्ये निपुत्रिकमध्ये संतान नाही असं मात्र कोणी म्हणू नये. हे बी असं म्हणल्यानंतर ना यमराजानं काही विचारच नाही केला, तथाच तू म्हणली. मग आता झालं ना. मग तरी मात्र तथाच तू म्हणले. यमराज चालत राहिल्यानंतर पुन्हा मात्र ती यमराजाच्या पाठीमागं यमराज काही अंतरावर गेल्यानंतर, बाई म्हणे तुला आता तर 4 वर तुझ्या मनासारखे दिले आणि तू आता तरी मात्र वर देऊन सुद्धा तू माझ्या पाठीमागे येते, नेमकं काय पाहिजे ना अजूक म्हणे. अशा पद्धतीनं म्हणे तुम्ही वर तर दिलेच, वर दिले तात म्हणजे वडिलाच्या स्थानाने आवाज दिला का बा, आपण नाही नाना, आप्पा, काका, दादा असं म्हणतो ना. आता पूर्वीचा काळ असा होता, तात म्हणजे दादा या शब्दाच्याच अर्थात. तात दादा, तुम्ही मला वर दिला खरी का, मला जगामध्ये कोणी निपुत्रिक म्हणू नये. हे माझं वर दिला तुम्ही, निपुत्रिक म्हणू नये. हे कोणी अशा पद्धतीनं पण निपुत्रिक म्हणू नये असं म्हणलं. पण आता मला तर संतानच नाही
आणि माझ्या पतिदेवाचा आत्मा घेऊन चालली, मग मला संतान होईल कसं? हां, बस अशा पद्धतीने यमराजाने डोक्याला हात लावला का तुझ्यासारखी हुशार तूच, असं म्हणून. आणि मग मात्र इथं ही कथा संपली. ही कथा आपण सविस्तर सांगितली, ही कथा संपली. मग यमराजाने सांगितलं, बाई का चांगले चांगले लोक चांगल्या चांगल्या माणसाला फसवित असं, याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यातली याच्या डोक्यात, हाय नाही म्हणते का? हाय भाऊ, ते म्हणतात पूजाला टोपी दे रे. अरे आतापर्यंत किती टोप्या घातल्या लोकांच्या डोक्यामध्ये तू, अशा टोप्या घातल्या म्हणजे काय? फसवणं. हां, पण तू यमराजाच्या डोक्यात टोपी घातली, यमराजाला फसवलं. असं म्हणून मग यमराजाने सांगितलं, अंतापर्यंत जसा देव याच्या अगोदर होता, आत्ता आहे आणि याच्या पुढं पण राहणार आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य अशीपर्यंत देव राहणार आहे. आपण याच्या अगोदर नव्हतो, आता आहे, याच्या पुढं राहणार नाही. तशा स्थितीमध्ये म्हणजे सत्य सावित्र्यांनी सत्यवानाचा आत्मा यमराजाकडून मागून घेतला. सांगितल्या अंतापर्यंत सगळी पुरती उलटी पालटी जरी झाली, सगळी पुरती उलटी पालटी जरी झाली, तरी परंतु तुझी कथा, तुमची एक दैविक जोडी म्हणून तुमची कथा अंतपर्यंत राहील. आणि ती कथा वाचल्यानंतर ना पतिदेवाला जी माता भगिनी वट सावित्रीचं व्रत करील ना, तिच्या पतिदेवाला यश, आरोग्य, शांती राहील. मरण प्राय जरी संकट आले ना, तरी त्या संकटातून तू वाचू शकतो. अशा पद्धतीनं व्रताची त्यांनी ती माहिती सांगितली. असं व्रत घडलंय. म्हणून 3 दिवसापर्यंत मात्र तिनं हे कडक व्रत केलं. त्याच्यामध्ये फक्त फळं घेतले, पानं घेतले. पण आता ह्या व्रत, आता तुम्ही म्हणणार मग हे व्रत कसं काय, कोणी कोणी केलं पाहिजे? आता काही वेळेस मात्र या गोष्टी घडतात का बा स्त्रियांनीच करावं, सौभाग्यवती स्त्रियांनीच करावा, मुलींनी करू नये. मुलींनी काबून करू नये. मुलींना होणारा पती. आज आपण पाहतो हा कलियुग बिना लगामाच्या घोड्यावर बसलेला आहे. त्याला येसन बिसन नाही, मोरखी बिरखी नाही. स्टेरिंग असले तिकडे वळवता येईल. आता ह्या कलियुगाला काय कुणं कळवलं ते? आणि घोड्याच्या तोंडात लगाम राहतं, लगामानच वळवता येतं. पण बिना लगामाच्या घोड्यावर हा कलियुग बसलेला आहे. हां, म्हणून मात्र पाहिलं, लग्न जमलं, साखरपुडा झाला ना, हळदीच्या 2 दिवस अगोदर पतिदेवाचा मृत्यू झाला ना, नाही तर प्रतिदेवानं सांगितलं नाहीच मला पसंतच नाही, झालं, मोडलं. पण त्याच मुलींना पतिव्रता धर्म टिकावा किंवा मात्र माझं भविष्यात मात्र संसार सुखाचा व्हावा किंवा मात्र लग्नात कुठल्या अडचण येऊ नये. हां, अशा पद्धतीने जर म्हणलं तर ज्या मुलींना ब्रह्मचर्य अवस्थेत जर वट सावित्री व्रत जर केलं ना, योगायोग मात्र असा येईल का जोडाय चांगलं मिळेल. योगायोग असा येईल का लग्न कार्यात कुठली अडचण येणार नाही. आणि पुढेही मात्र तेच राहील. ब्रह्मचार्याची शक्ती मान असते. ब्रह्मचार्यामध्ये जे व्रत उपास जे करतात ना, ते मात्र भविष्यामध्ये लग्न झाल्यानंतर उपयोगी पडते. हां, म्हणून संकट आल्यानंतर कोणी म्हणणार आहे? आता ही गोष्ट तर माहिती आहे ना, एकाच्या पायात मात्र स्लीपर होती, ते वाळूतून चाललं त्या टायमाला मात्र पिक्चरचे गाणे म्हणत होतं. पण जेव्हा मात्र पुढं गेला आणि थोडंसं सफा चालायला गेलं तर त्या स्लीपरचे खडे त्याच्या डोक्यावर वर यायला लागले, डोक्यावर पुढं पडायला लागले. मग लागली भीती वाटायला. मग लागला म्हणलं विठ्ठल रामकृष्ण हरी असं भीतीपोटी तर कोणी करीन. हां, पण अगोदरच मात्र आपलं काही बा लग्न झालं नाही, काही नाही, कुमारिकानं जर ते व्रत केलं, पुढं भविष्यात पती चांगला मिळेल. आणि असं लग्न जवळ आलं मग काही अशा अडचणी नाही. तर तुम्ही पाहते ना, काही मात्र असं घडलं ना, लग्न जवळ आलं, 2-4 दिवस का 8 दिवस राहिलं, पतिदेवाचा मृत्यू झाला. का? तिनं मात्र ब्रह्मचर्य अवस्थेत काही व्रत उपास केले नाही, म्हणून असं घडलं. म्हणून आता इथंही आता जसं मात्र दुसरा कुठल्याही उपास तापास आपण केलं का त्याच्यासाठी मात्र पूजा कशी करायची, नैवेद्य कसा द्यायचा हे राहतं. तसं इथं सुद्धा आहे. जसं आपण वट सावित्रीचा पौर्णिमाचा पूर्ण दिवस असतो. पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, आता जर वड जवळ असला तर ठीक आहे, तुम्ही सगळी पूजा करणार. आणि वड जर लांब असला तर मग जाताच तरी दुपार भरली तर, जाता दिवस कळून गेला तर, मग ज्या माता भगिनी सकाळी उपास करतील ना, त्या माता भगिनींनी सूर्यनारायण उगवतो ना त्यावेळेस वड सावित्री पौर्णिमेच्या वडाची पूजा करणार. त्यांनी वडाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड करून, म्हणजे वड आणि सूर्यनारायणाच्या साक्षीने. आणि सायंकाळी ज्या पूजा करतील दुपारून दिवस काढल्यानंतर त्यांनी वडाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून, म्हणजे वड आणि सूर्यनारायण अशा पद्धतीने पूजा करायची. आता इथं मात्र आपल्या घरामध्येच
एक सुपारी असते, ती सुपारी गणपती म्हणून. आता आपण कधी कधी बऱ्याच वेळा मात्र सांगितलेले, आपल्या घरामध्ये देव असतात 7, त्या देवांबरोबर एक सुपारी असते. देवांना आपल्याला घराच्या बाहेर काढता येत नाही. हां, त्या ठिकाणी मात्र आपण जी सुपारी असते तर ती कुठल्याही कार्याला सुरुवात करताना आपण ती सुपारीची पूजा करायची. मग आपली पूजा असेल, सत्यनारायण पूजा असेल, हवन पूजा असेल, यात्रेला जायचं असेल, शेतीची लागवड असेल किंवा एखाद्या घराची पूजा असेल, एखाद्या कार्याची सुरुवात असेल, तिथे त्या सुपारीची पूजा करायची. मग आता इथंही ह्या पूजेला प्रथम पहिल्यांदा गणपतीलाच मान द्यायचा. गणपतीची सुपारी मात्र त्या ठिकाणी ठेवायची. गणपतीची सुपारी ठेवून त्या ठिकाणी त्या सुपारीची पूजा करून तिथं मात्र हात जोडून प्रार्थना करायची. नंतर वडाची पूजा करायची. आता त्या वडाच्या पूजेसाठी मात्र काय काय साहित्य लागतं, एक आपण जसं मात्र पूजेचं भांडं बनवायचं. हळद, कुंकू, तांदूळ, फुलं, त्यामध्ये असं कापूरवडी, त्यानंतर आपल्याला आंब्याचं सीजन आता आंबे, त्यानंतर गहू आहे, गव्हाचं बी लई शास्त्र आहे, गहू आहे. तर अशा पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी पूजाचं साहित्य घेऊन जायचं. आणि त्या पूजाच्या साहित्यामध्ये आपण तिथं 2 नागवेलीची पानं ठेवायची जे आपल्याकडे करून. आता नागवेलीच्या पानाला सुद्धा आणि आंब्याचं फळ राहतं, त्या आंब्याच्या फळाला मात्र असा धागा गुंडाळायचा, त्याला 3 येडे द्यायचे. आता 3 येडे का म्हणून द्यायची? ही 3 येडे का आपल्या सगळ्या सृष्टीमध्ये गणपती बाप्पात आहेच, पण ब्रह्म आहे, विष्णू आहे, महेश आहे. इथून वरचा भाग आहे ना हा भगवान शिवप्रभूचा आहे. इथून तर कमरापर्यंतचा भाग हा भगवान महाविष्णूचा आहे. इथून खालचा भाग हा ब्रह्मदेवाचा आहे. पण आपण काय करतो, या देवाचे भक्त, ते त्या देवाचे भक्त, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मतभेद करतो. पण 3 देव आपल्यामध्ये कधी कधी आम्ही पूजा करताना सांगतो. आता समजा तुमची गाडी आहे, आम्ही काय सांगतो, गाडी 4 तास उभी राहिली ना, 4 तासानंतर तुम्ही जर शेल मारणार असले ना, 3 घोट पाणी पित जायचं. ताण असो अथवा नसो, 3 घोट पाणी पित जायचं, तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. आता या गोष्टी माहीत नाही. 3 घोट म्हणजे काय, ब्रह्म विष्णू महेश. ब्राह्मण गुरुजीसुद्धा आपल्याला हातावर पाणी देऊन काय म्हणते, ओम केशवाय स्वा, ओम नारायण स्वा, माधवाय स्वा आचमन करायला होते 3 वेळेस. मग केशवाय स्वा, ओम नारायण स्वा, माधव स्वा. केशवाय म्हणजे ब्रह्म, माधव म्हणजे विष्णू, नारायण म्हणजे भगवान शिवप्रभू. म्हणून अशा पद्धतीनं या पद्धतीनं तिथंही आपल्याला ते. आता इथं मात्र 1 वर्षाच्या कालावधीमध्ये माता भगिनीनं जर समजा आपल्याला 1 वर्षात आता समजा लग्न झालं, आता सत्य सावित्रीला तिच्या पतीचा मृत्यू 1 वर्षाच्या आत सांगितला होता. म्हणून मात्र जर नवीन लग्न झालेल्या मुलींनी 1 वर्षाच्या आतमध्ये जे व्रत येईल तिची पूजा वेगळी, तिची पूजा वेगळी. त्या पूजाला मात्र काय काय साहित्य पाहिजे या पद्धतीनं मात्र तर त्याच्यामध्ये सांगितलेले. तर पहिल्या एका वर्षात जेव्हा वट सावित्री पौर्णिमा येते त्या टायमाला त्या मुलींनी म्हणजे आता आपण मुलींचं सांगितलं, मुलींनी बी मात्र तशा पद्धतीने व्रत केलं तर चालतं. म्हणजे पुढं भविष्यामध्ये पतिदेव चांगला मिळेल आणि पतिदेवाचं सुद्धा आयुष्य वाढन जो मिळणार आहे तो. नाही तर मग साखरपुडा झाला, हळद लागायची तर पतिदेव गेले. म्हणून मात्र त्याच्याकरता मग आता इथं तर जसं व्रत म्हणजे मुलीनं केलं ना, जेवढं कडक केलं तेवढं चांगलं राहतं म्हणजे लग्नाच्या अगोदर. पण 1 वर्षाच्या आतमध्ये जर वट सावित्री पौर्णिमा जर आली ना, त्यांनी उपास नाही करायचं. त्यांनी उपास नाही करायचा, तर वट सावित्री पौर्णिमाच्याच दिवशी मात्र त्यांनी पूजा करायची, वडाची पूजा करायची. आणि आपल्या घरातल्या देवस्थानी फक्त मात्र देवाच्या समोर ते वाण वाटायचे. वाण म्हणजे आपण काय भेटवस्तू देतो, कधी चमचा देते, कधी नवे भांडे देते, त्याच्यामध्ये आपण ते पुरणाचा कानोला बनते. कानोला म्हणजे आपण त्याला कधी कधी दिवशी म्हणतो, पण दिवशी जे शिजवतो आपण, दिवशी म्हणजे ते त्याला काय चिकुल्या म्हणतो, चिकुल्या. पण याच्यामध्ये असं पुरण घालते, जसं पुरी करते ना, त्या पुरीमध्ये सार भरतो आपण, सार भरतो आणि ते मंत्र कट करून घेतो, ते दुधानं म्हणा पाण्यानं चिटकवतो, ते तळून घेतो. तर हा जो कानोला राहतो तर हा याच्यात सारखाच असतो. जसं मात्र आपल्याला ते उकडून घेतल्यासारखंच करावं लागतं, पण त्याच्यामध्ये पुरण घालायचं राहतं. पुरण जसं आपण दोंडे कोंडे करीत नाही कधी कधी, हां त्याच्या पद्धतीनं. म्हणून अशा पद्धतीनं याच्यात पण
आंबा, गहू, गव्हाला जास्त माने. या पद्धतीनं मात्र त्याच्यामध्ये करायचं एक सुपाला जास्त महत्त्व आहे. आणि एक लक्ष्मी म्हणतो ना आपण, त्या लक्ष्मीला म्हणजे शिराई म्हणतो. तर त्याच्या ते फळं राहत नाही का, त्याला आपण काय म्हणतो ते शिराई बरोबर येतं त्याला कुच्चे असे 5 कुच्चे, छोटे 5 कुच्चे पिचे हे पण आपल्याला वाण म्हणून वाटावं लागते. एक आंबा. आणि जिथं मात्र वटसावित्री पौर्णिमा तिळगुळ उपवास करतो ना आपण, म्हणजे वडाची पूजा करतो, त्याच ठिकाणी 5 माता भगिनीची पूजा करायची. सौभाग्यवती म्हणून 5 माता भगिनीची पूजा करायची. आणि त्यांच्या वट्टीमध्ये एक आंबा आणि गहू आणि आणखीन आपल्याला काही भेटवस्तू जर द्यायच्या असल्या तर. आणि आपल्या घरी पण गेल्यानंतर बी 5 घरी कानोले म्हणून भेटवस्तू. आणि ते कानोले कधी आपल्या वाटीमध्ये एक वाटीमध्ये कानोला, तो एक आंबा, त्याच्यामध्ये पुन्हा आणखी थोडेसे गहू टाकून ते आपण 5 घरी मात्र भेट म्हणून द्यायचे. या पद्धतीनं मात्र म्हणजे हळद कुंकू, पूजेचं साहित्य हळद कुंकू, त्याच्यामध्ये अक्षदा, आपल्या हिरव्या बांगड्या लक्ष्मीच्या, त्यामध्ये शेंदूर. आता कधी इथं बी माता भगिनी जे कुंकू लावते कपाळाला ना, कुंकू लावते तर कुंकूची भांगामध्ये भरते, कुंकू नाही भांगामध्ये भरते, शेंदूर भरते. शेंदूर आता तुम्ही म्हणाल मग काय आहे नेमकं. आता याची एक कथा येते अशी का, जसं म्हणतं एक वेळेस म्हणजे सीतामया शेंदूर भरवत होती भांगामध्ये शेंदूर भरवत होती. कंपाळाला कुकू हा सौभाग्याचं लेणं आणि शेंदूर हनुमंताचा. म्हणून मात्र तिळं शेंदूर भरत असताना तिळं हनुमंत गेला. हनुमंतानं पाहिलं का म्हणे माता म्हणे तू हे काय करते म्हणे हे कशा करते असं. ते म्हणे यांना राम प्रसन्न होईल, याने रामाचं आयुष्य वाढल, असं म्हणल्यावर मग तर याला आनंद झाला. तो म्हणे एवढा शेंदूर भरल्यावर जर समजा राम जर प्रसन्न होत असेल, रामाचं जर आयुष्य वाढत असेल तर मग मी तर पुऱ्या अंगालाच लावून घेईन. मग ते पुऱ्या अंगाला शेंदूर लावला आणि हनुमंत रामाच्या समोर आला. मग प्रभू रामचंद्र म्हणे अरे भाऊ काय केलं रे म्हणे आपले सीतामाई म्हणे शेंदूर भरत होते भांगामध्ये, त्या एवढ्या शेंदूरानं तुमचं जर आयुष्य वाढत असेल आणि तुम्ही जर प्रसन्न होत असेल तर मग आता मी पूर्ण घेतला असं. म्हणून भांगामध्ये शेंदूर भरावा लागतो आणि कपाळाला कुंकू लावतं. पण या गोष्टी माहीत नाही ना, म्हणून मात्र इथं आपल्याला सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू पण आणि शेंदूर पण मात्र त्याच्याबरोबर ठेवा लागतो. म्हणजे बांगड्या, हिरव्या बांगड्या, शेंदूर आणि बुक्का. आता बुक्का का, जसं एखाद्यास मात्र हा पतिदेव गेला त्याच्यासाठी मात्र बुक्का लावते, कुंकू नाही लावीत. पण आपल्या सगळ्यांचा पतिदेव गेला बी तरी भगवान महाविष्णू सगळ्यांचे पती समून पालन करताय. म्हणून मात्र कीर्तनकारात याच्या त्याच्यात मात्र पहिला बुक्का लावतात. आणि ज्या ताईचा पतिदेव गेला तिलासुद्धा मात्र बुक्का लावण्याचा अधिकार आहे. म्हणून पूजेमध्ये बुक्का पण चालतो. बुक्का पण या पद्धतीनं बुक्का, त्यामध्ये एक पूर्वीचा काळ होता तो, आता तर ते काही राहिलं नाही. काळी पोत असायची डबलची, कंठी म्हणते त्याला. तशा पद्धतीनं ती पोत पण घेऊन जावं लागते. आता ती कंठी गेली, आता ते दुसरं काय आलं पण एकदानी, ते बी गेलं आता एकदानी, ती निकलस का काहीतरी आलं आता. मग तर पूर्वी कंठी होती, त्याच्यानंतर खाली इथं डोरलं होतं आणि मणिमंगळसूत्र होतं, बस एवढंच होतं. आता खूप निघालं तर पुतळ्या सगळं, पण ते सुख नाही ना, गोळ्या घेतल्या झोप येईना ना. पूर्वीच्या काळी असं होतं की नेमकं कंठी राहायची, मणिमंगळसूत्र आपलं ते डोरलं राहायचं, मणिमंगळसूत्र राहायचं. पण पती पत्नीमध्ये एकमत विचार होतं, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा होता, कष्टाला प्रयत्नाला यश होतं. आणि आता मात्र ते एकदानी आलं, जसं वेगवेगळं निघालं, जशी फॅशन निघाली ना तशी परेशानी झाली आता ही. म्हणून अशा पद्धतीनं इथं मात्र ती पूर्वीचं जे आहे ना, पूर्वीचं आपण कधी विसरायचं नाही. म्हणून काळी पोत पण मात्र तिथं घेऊन जायचं, म्हणजे सगळं सौभाग्याचं जेवढं आहे तेवढं घेऊन जायचं. एक या पद्धतीनं मात्र तुपडा. म्हणून त्याच्यात आता ते कानुल्याचं नैवेद्य, गहू आणि आंब्याला 3 धागे गुंडळायचे. आता जी म्हणतं कधी आपण म्हणतो ना वडाला आता ते धागे कामून गुंडळायचे, वडाला बंधन आहे ते, वडाला धागे कामून गुंडळायचे. आता याचं माहितीच नाही कोणाला. कदाचित मात्र एक आहे
आता वडाला जर समजा कधी कधी पाहिलं आपल्या बोयगामध्ये वड होता, 11 जणांच्या जाळीमध्ये मावत नव्हता, असा एवढा वड होता. आता त्या वडाला जर समजा प्रत्येकाने कपडे गुंडळायचे म्हणले, ते जाऊ नाही वस्त्र. आता कधी कधी घराची वास्तुशांती करताना सुद्धा घराला पूर्ण वस्त्रानं झाकावं लागतं. पण शक्य आहे का ही गोष्ट, पूर्ण घरानं वस्त्रानं झाकणं म्हणजे. परंतु ते वस्त्रांना न झाकता काय करते गुरुजी, का चारी कोपऱ्याला वरून असे याचे चिखलाचे गोळे ठेवते, त्याच्यामध्ये अशा काडक्या लावते, त्याला मग भलं झेंडा बी राहतो. आणि मग द्वारा याच्या बाजूनं असा गोरका मारून, तिकडून गारका मारून, असा गारका मारून असा आणते, ते धागे गुंडळते. ते घराला वरून वरून गुंडळलं म्हणजे मग काय होतं, ते घराला वस्त्रानं झाकल्यासारखं होतं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं मात्र ते करावं लागतं. आता वडाला सुद्धा आपण हे व्रत कोणाकरता करतोय, पतिदेवा करतोय ना. मग आपण सुद्धा कधी कधी सांगतो ना, का जिथं मात्र आपण पतिदेवा करतोय ना, तिथं मात्र समसंख्येमध्ये 5, 7 नाही तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 15, 14, 16 अशा पद्धतीनं मात्र धाग्याचे चक्कर मारून गुंडायचे. आणि तिथं ते कुकडं तसंच ठेवून देतं. ते तर काय ताडायचं नाही का, बा धागा गुंडाळला मग तोडून घरी न्यायचं. ते गुंडळलं का तसाच तो दोऱ्याचं बंडल तिथंच पडू द्यायचं. म्हणून अशा पद्धतीनं मात्र हे व्रत करावं लागतं. त्यानंतर मात्र यामध्ये सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे हे. आता इथं मात्र काही गोष्टी मात्र आहे, जुन्या प्रथा आहे त्या. फक्त आता त्याच्यामध्ये तुमची जर काही शंका असली तर मात्र विचारू शकता तुम्ही, त्याच्यातून मात्र सांगा. सांगितलं ना का, म्हणजे सावित्रीने रानात मात्र फळं पानं खाऊन या पद्धतीने उपास केला. तर याला फक्त मात्र साबुदाणा चालत नाही, बगर चालत नाही. जसं नवरात्रामध्ये नाही का, नवरात्रामध्ये आपण काय म्हणतो, इतर उपासांपेक्षा वेगळे नवरात्रात बगर नाही चालत, साबुदाणा नाही चालत. नवरात्रामध्ये फळंसुद्धा नाही चालत. नवरात्रामध्ये भेंडी, डांगर आणि चक्की, फक्त भाजीच चालते 9 दिवस. तसं मात्र या व्रताला सुद्धा फक्त फळच मात्र या पद्धतीनं असे घ्यायचे. ते आंब्याचं फळ म्हणा का दुसरं आणखीन कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीनं फळ असलं तर त्या फळावरतीच फक्त निरंकार कमीत कमी उपासही मात्र नसतं. आपण काय फराळ घेतलं म्हणजे फराळ खाऊनच उपास राहतो, पोटभर फराळ खाऊन, त्याला काय उपास म्हणते. उपास आपल्या मनाकडून घडला पाहिजे. उपासाचा अर्थसुद्धा काय करायला माहीत नाही. काय आत्तापर्यंत एवढी कडक उपास करते, थुकासुद्धा गिळत नाही. कधी कधी पाहिलं तर आपण दिलेला प्रसादसुद्धा घेत नाही, ते म्हणते उपाशी. पण उपास कसा घडला पाहिजे, उपास आता विचार करा, उपास मनाकडून घडला पाहिजे तर तो उपास लागू होईल. आता मनाकडून कसा घडला पाहिजे, जर आज उपास आहे, आपण थुकासुद्धा गिळत नाही, पण उपवासाच्या दिवशी जर समजा आपण असे जाडवणचे पाहिजे नाही, उपास तिथं सुटला ना. आपण एखाद्याच मात्र जर उपास धरला, जाऊ नये तिथं गेलं, उपास तिथं सुटला. ऐकू नाही ते ऐकलं, उपास तिथं सुटला. पाहू नाही ते पाहिलं, उपास तिथं सुटला. हां, सांगा बरं. आता जर समजा नी ते असे डोळे मोठे केले तरी उपास तिथं सुटला. हात उगारला, उपास तिथं सुटला. दात आवळे, उपास तिथं सुटला. मग संध्याकाळ होईन, भाकरी होईन, मग उपास सोडू हे नाही. दिवसात कितीतरी वेळेस उपास सुटून जाते. म्हणून मात्र आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. तुम्ही असं मनानं उपास धरा का अशा पद्धतीनं करा, फराळ पोटभर खा, पण उपासाच्या दिवशी मला राग येऊच देणार नाही. मी कोणावर रागावणार नाही, कोणाला दात आवळून म्हणजे राग दाखवणार नाही, डोळे मोठे करणार नाही, हात उगारणार नाही. हां, ये आता काय तर मग तर फायटिंग मारल्यासारखं करते उपासाच्या दिवशी. गेला उपास सुटून त्याचा. म्हणून मात्र कधी कधी या गोष्टी कळत नकळत घडून जात्या. पण एखाद्या दिवस मात्र आज उपास आहे आणि निम जेवण झालं, मग आठवलं शाईला आज उपास आहे बरं का, तरी उपास घडतो. एखादं काय चहा पाव खाते सकाळी मग ते शाळी उपाशीकडे गेला सुटून, मग जाऊ दे आता घ्या जेवू, असं का मग कितपत श्राद्ध आहे आता ही. म्हणून त्याच्याकरता उपास मनाकडून घडला पाहिजे. तुमचं पुरं जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर कळलं ना उपास आहे, उपास घडून नाही. उपास फक्त तुम्ही म्हणले बा सुटला, मग सुटलाच आता. तसं नाही, मनाने उपास, मग उपास कसा सुटतो हे बी कळायला पाहिजे ना. दाटोळला आपली रागात पाहिलं, काठी उगारली, हे ते हात उगारला, इथून उपास सुटतो.
म्हणून अशा पद्धतीनं आता कधी कधी असं वटसावित्री पौर्णिमेचे याचे त्याचे सगळे उपास करते, पण मग कधी कधी ह्या उपासाने मात्र अनुभव येत नाही. हां, म्हणजे हे सगळं पूजेचं साहित्य सुपड्यामध्ये आता सुपड्यामध्ये कामून घ्यायचं, सुपड्यामध्ये कामून घ्यायचं हे बी माहिती आहे नेमकं का? सुपड्यामध्ये असं एक गुण आहे, सुपड्यामध्ये असा एक गुण आहे का ते खालवर केलं ना चांगलं चांगलं आपल्याकडं होतं भुसकट, म्हणून सुपड्यामध्ये मात्र ते पूजा करायला. हां, म्हणून आपण कधी कधी कमीत कमी एखादा जर भिक्षुक आपल्या दारातून आला ना त्याच्याकडे आपण असं सुपडं घेऊन जातो, धान्य त्या सुपड्यातून धान्य होतं आपण. पण मग सुपड्यातला गुण काही घेत नाही आपण. दत्तगुरूने 24 गुरु केले, त्याच्यात सुपडं पण होतं गुरु. मग 24 गुरुचे काय 24 माळा गळ्यात नाही घातल्या दत्तगुरूनं, सुपडं गुरु केलं मग सुपडं काही गळ्यात नाही बांधलं. पण सुपडं कुठून गुण घेतला, सुपडं कोण गुण घेतला, झाडं कोण गुण घेतला. म्हणून मात्र सुपड्यामध्ये असा एक गुण आहे, याचं थोडं जरी असं खालावर केलं चांगलं चांगलं आपण घेतं, भुसकट फेकून देतं. मग चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी अवगत झाल्या पाहिजे. म्हणून मात्र सुपड्यामध्ये दान देताना सुपड्यामध्ये देतो आपण, सुपड्यातून. आणि सुपड्यामध्येच आपण मात्र त्यांच्याकडून थोडेसे धान्य टाकून घेतो, ते आपल्या धान्यात एकत्र करतो. म्हणून हे सगळं साहित्य सुपड्यामध्ये घेऊन सुपड्यातनेच मात्र ते तर सुपड ठेवून पूजा करायची असते. सुपडा एक लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मी म्हणून, जसं आपण लग्नाच्या वेळेस नाही का सुपडं शिरई बिरई हे सगळं पूजा करतो, सुपडं टोपलं ठापलं सगळं. म्हणून अशा पद्धतीनं आता काय सांगा, हां, अशा पद्धतीनं मात्र केलं ना निश्चित तुमच्या जीवनामध्ये अनुभव येईल. आपल्या माता भगिनी कशा उपास करत्या नेमकं करत्या तर कडकच करत्या, पण नेमकं त्याच्यातलं महत्त्व माहीत नाही ना. उपास कसा सुटतो, उपास कसा धरायचा, उपास धरायचा फक्त धरायचा म्हणून धरायचा, हा सुटतो कशाना ते काही माहिती नाही, म्हणून अनुभव येत नाही. म्हणून या पद्धतीनं मात्र सगळ्यांनी या पद्धतीची माहिती, आणि जर कोणाची काही शंका असली तर मात्र तुम्ही विचारू शकते या पद्धतीनं का बा असं का म्हणून असं. म्हणून आमच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं पहिली आपण कथा सांगितली, त्याच्यानंतर मात्र पूजाबद्दल अशा पद्धतीनं सांगितलं. त्या ठिकाणी कधी असे पण आहे त्याच्यामध्ये खण बिन ते नवे कपडे बिपडे ज्याची जशी परिस्थिती असं तशी आपण एकदम साधारण करता येईन अशा पद्धतीनं सांगितलं. नाही तर कपडे आंबे त्याच्यामध्ये असं बरंचसं काही सांगितलेलं असतं पूजेचं साहित्य. पण आपल्याकडनं आपली साधी भोळी एक दोऱ्याचा कुकडा घेतला आणि हळद कुंकू घेतले, वायलीन दोऱ्याचं गरके मारले, एक आंबा घेतला त्याला 3 येडे गुंडळले, झाली आपली साधी भोळी पूजा. फक्त कानूला बिनूला करावा, पुरणपोळ्या करतोच की नाही आपण. या पद्धतीनं करून साधी भोळी पूजा करून आपण वटसावित्री पौर्णिमाचा अनुभव झालेली शिवाय आपल्या समृद्ध. हरिओम हरिओम हरिओम. ओम नमः पार्वती पती हर हर.